त्याचं वय 15 वर्षाच्या आतमध्ये त्याला कशाची गरज आहे त्याला तसं शिक्षण दे. जर तुम्ही सगळ्यात प्रथम प्रभूचं देवाचं शिक्षण 15 वर्षाच्या आतमध्ये आपल्या मुलांवरच्या त्यांच्या जीवनावर त्यांच्या मनावर त्यांच्या अंतःकरणावरती भिंगवायला जर लागले त्यांना शिकवायला जर लावले तर भविष्यात काय लिहिलं आहे ते मुलगा तुमच्यासाठी काठे घेणारे होतील का? पुढे काय लिहिलं आहे वाचा. मुलाच्या स्थितीस अनुरूप असे शिक्षण त्याला दे, म्हणजे वृद्धपणीही तो त्यापासून परावृत्त होणार नाही. जर लहानपणापासून तुम्ही त्याला शिक्षण देत गेले तर तुमच्यासाठी तो लहानपणापासून आशीर्वादाचं कारण बनेल. आणि भविष्यामध्ये तुम्ही आणि मी या जगामध्ये असो किंवा नसो आणि तो म्हातारा झाला तरी देखील तो देवाच्या यादीतून बाहेर जाणार, कारण ते लहानपणी त्याने ऐकलेलं आहे. तो किती फिरला, किती जगात गेला, किती चुकला, किती हुकला, परंतु म्हातारपणामध्ये तो देवाला सोडणार, परत तो देवाकडे वळेल. म्हणजे लक्षात ठेवा प्रभू आम्हाला काय शिकवतोय आपल्या लेकरांना शिकवण्यासाठी. हे बापाचं कर्तव्य आहे आपल्या मुलांना ह्या वयात तुम्ही चांगलं शिक्षण द्या, देवाचं शिक्षण द्या, नंतर जगिक शिक्षण द्या. ते लेकरं तुमच्या जीवनासाठी आशीर्वादाचं कारण बनेल. येशू माहिती आहे तुम्हाला आणि मला. अब्राहम, त्यानंतर इसाक, त्याच्यानंतर याकोब, याकोबच्या नंतर येशू तो देशाचा पंतप्रधान. हालेलुया. त्याच्या मुलांचे नाव तुम्हाला माहिती आहे? तुम्ही वाचा. त्याला 2 लेकरं देवाने दिले, ते गुपित ठेवले. 2 लेकरं देवाने त्याला दिलं आणि येशू ख्रिस्ताच्या रूपामध्ये बघा त्याचे नाव पण त्याने असे ठेवले. येशू ख्रिस्ताच्या रूपामध्ये त्याने त्या परदेशामध्ये आपल्या मुलांना लहानच मोठं केलं आणि त्यांचं पालन पोषण केलं. येशूच्या नावावरून त्या मुलांना त्यांनी नाव दिलेली आहेत. आणि परदेशामध्ये असताना त्याने त्या लेकरांचं काय केलं आहे? पालन पोषण केलेलं आहे. कारण तो परदेशामध्ये जरी होता तरी परमेश्वराच्या आज्ञाचं पालन करत राहिला. कारण का? बापाने त्याला ती शिकवण दिली. त्याची स्टोरी आम्हाला माहिती आहे ना. तो विसरला नाही देवाला आणि म्हणून देवाने त्याला खड्ड्यातून काढलं. काय त्याला सहन नाही करावं लागलं, पण देशाचा पंतप्रधान त्या काळामध्ये त्याला बनवलं. जर विचार करा याकोबाने त्याला जर शिकवलं नसतं या गोष्टी तर याकोबाचा एवढा प्रिय एवढा लाडका मुलगा तो होता, एवढा पित्याचा मान करणारा होता, सन्मान करणारा होता, आदर करणारा होता, विचारू नका. पण त्याच्यापासून तो म्हातारपणात तुटवला गेला. दुःख झालं त्याच्या मनाला, त्याचं अंतःकरण तुटलं, बायबलच्या वचनात लिहिलं आहे. परंतु एक दिवस त्याची भेट झाली आणि त्याच्या जीवाला बायबल सांगते आनंद झाला. म्हणून येशूने आपल्या मुलाचं नाव येशूच्या स्वरूपामध्ये ठेवलं आणि त्यांचं पालन पोषण करून त्यांना लहानसं मोठं केलं. येशू मसीह की. म्हणून आपल्या लेकरांना पण काय करा तुम्ही? हे शिक्षण देणं फार महत्वाचं आणि फार गरजेचं आहे. वाचा नीती 24:23-24. नीतिसूत्राचं पुस्तक 23 अध्याय 24 वचन. धार्मिकाचा बाप फार उल्हास करतो. धार्मिक देवावर विश्वास ठेवणारा त्याला काय म्हणतंय बायबल? धार्मिक. धार्मिकाला आनंद कशाने होत आहे? त्याची मुलं त्याची लेकरं ज्यावेळेस परमेश्वराच्या मार्गात चालतील, सत्यामध्ये चालतील, परमेश्वराच्या आज्ञाचं पालन करन, त्याच्या बापाला याच्या पलीकडे कुठलाच आनंद नाही. तो रोज काम धंदा करून का खाईना, काबार कष्ट का करीना, पण बाप काय म्हणा? मी धार्मिक जीवन जगलो,
मी देवावरती प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवून मरेपर्यंत किंवा मरूस तर देवाच्या आज्ञाचं पालन करत राहिलो, माझ्या मुलाला मी जे काही शिकवलेलं आहे, माझ्या स्वभाव किंवा माझ्या देवाचे गुण माझ्या लेकरांमध्ये मी पाहत, माझ्या मुलांमध्ये मी पाहत. बापाला त्याच्या पलीकडे आनंद होणार नाही. कुठल्या बापाला वाटतं का, आहा माझा मुलगा दारू पिऊन आला आणि झुलत झुलत आला, दारू पिऊन आला, आणि बाप म्हणा वा 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 माझा मुलगा आला पिऊन आला चांगला, वा वा वा, आनंद होईल का? बापा पुढे सिगरेट फुकत आला मोठा चांगला, बाप त्याच्याकडे पाहत आहे, बाप म्हणा का वा 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 माझ्या मुलाने लय मोठं कमावलंय, सिगरेट पित आहे माझ्यासमोर. आनंद नाही होत बापाला. खरा आनंद धर्मी बापाला किंवा विश्वासू बापाला जर केव्हा होत असेल, आपल्या मुलाबाळांकडे पाहून. हे खरं धन आहे, ही खरी देणगी आहे, बायबलच्या वचनामध्ये लिहिलं आहे. म्हणून आज काय आहे, फादर डे आहे. म्हणून फादर डेच्या निमित्ताने मी तुम्हाला काय सांगत असाल, धर्मी बापाला किंवा धार्मिक मनुष्याला, नीतिमान मनुष्याला आनंद केव्हा होईल, त्याचे मुलग त्याच्या मुली प्रभूच्या सेवेमध्ये असेल. त्याच्या पलीकडे आनंद नाहीये. तुम्ही दुसऱ्यांसाठी प्रार्थना करा, बापाला आनंद होईल, वाह प्रभू माझी मुलगी दुसऱ्यांसाठी प्रार्थना करायला लागली. धार्मिक मनुष्य सात्विकपणे चालतो, जो धार्मिक मनुष्य विश्वासू मनुष्य सात्विकपणे चालतो किंवा सरळ मार्गाने चालतो, त्याच्या मागे त्याची मुले धन्य होतात. त्याच्या पाठीमाग त्याची मुले कसे होतात, धन्य होतात. तुमची मुलं अब्राहम, इसाक, याकोब, बरोबर आहे ना? पण अब्राहम मूळ ठेवा, आम्ही जर मूळ आहे आणि आमच्या लेकराला जर प्रभूमध्ये आम्ही वाढलो, 100% आमचे लेकर सुखी राहतात. येशू प्रभू की आणि तुमच्यावर माझ्यावरती अवलंबून राहणार आहे. आता एक उदाहरण आपण पाहूया. लुकाचा शुभ वर्तमान याचा 15वा अध्याय वचन क्रमांक 20. चला जाऊया. हा महत्त्वाचं वचन आहे. 15वा अध्याय वचन 20. मग तो उठून आपल्या बाबाकडे गेला. मग तो उठून आपल्या बापाकडे गेला. तो दूर आहे. तोच त्याच्या बाबाने त्याला पाहिले आणि त्याला त्याचा कळवळा आला. बापाला त्याचा, सगळी स्टोरी तुम्हाला मला माहिती आहे ना, ऐकलंय ना? उदाळा पुत्राबरोबर त्याने काय केलेलं आहे, बापाचं घर पित्याचं घर सहभागिता त्याने सोडली आणि दूर दिवशी निघून गेला. काय केलं आम्हाला सगळ्या ठाऊक आहे. पण शेवटी कुठे यायला लागलं, बापाने का त्यासाठी
म्हणजे ही स्टोरी कशाला दर्शवते आम्हाला ठाऊक आहे का? बाप म्हणजे परमेश्वर आहे, स्वतः निर्माण करणार आहे, घडवणार आहे, बनवणार आहे. आणि पुत्र म्हणजे कोण आहे? तुम्ही आणि मी आज आहोत. उदया पुत्र ध्वाल सोडून गेला, बायबलच्या वचनात लिहिलंय. बापाचा भवन सोडून गेला, बापाची सहभागिता सोडून गेला, आज्ञाचं पालन त्यांनी नाकारलं, ठोकरलं, धिक्कारलं, पूर्ण निघून आपल्या मनाप्रमाणे, इच्छेप्रमाणे बायबलच्या वचनात लिहिलंय तो जीवन जगू लागलेला आहे. सगळं काही संपलाने कंगाल झाला. त्याला कोणाची आठवण आली? बापाच्या घरात बापाचं शिक्षण शिकवलं जातं म्हणून लेकरू परत आले. म्हणाल का आमेन? द्वाराने म्हणा आमेन. बापाने जर ते शिक्षण दिलं नसतं, सहभागिता दिली नसती तर लेकरू परत आलं कधीच नसतं आलं. उदया पुत्र किती ठोकरला, किती नाकारला, किती धिक्कारला, पण शेवटी उदया पुत्राचं जीवन खलास झालं. आणि शेवटी त्याला बापाची पित्याची आठवण आली आणि त्याने आपल्या बापाच्या घरामध्ये जाण्याचा परत निर्णय घेतला, डिसिजन घेतला. आणि बापाने त्याला काठी घेतली नाही, कुऱ्हाड घेतली नाही मारायला. बायबलच्या वचनात लिहिलंय बाप त्याची वाट बघत होता, माझा पुत्र परत येईल, माझा लेकरू परत येईल, माझा मुलगा परत येईल. कितीतरी वर्ष जे वाया गेले त्याची वाट बघत होता, वाट बघत होता, वाट बघत. आणि पुत्र परत पाठीमागे येताना पाहिला. बायबलच्या वचनात लिहिलंय बापाला आनंद झाला. काय स्वर्गीय बाप बघा, कदाचित असं कृत्य करत असताना हे उदाहरण जगीन रीतीने घ्या. होत एक गोष्टीमध्ये, घडत एक गोष्टीमध्ये. आणि मग तुम्ही कल्पना करा, जगातला बाप कठोर होईल. कदाचित हा जगातला बाप दया करणार नाही, त्या माणसाला, त्या पोराला घरात घेणार नाही. तुम्हाला तुझा हिस्सा घेऊन गेला, तुझी जमीन विकून तो पैसा घेऊन गेला, आता कशाला आला परत माझा तोंड पाहायला? आहे ना, कशाला आला माझा थोबाड पाहायला परत? तू तर जाताना म्हटला होता मेला माझा बाप आज माझ्यासाठी. आणि त्याचं सगळं काही संपलं तर बापाच्या दारात परत आला. बाप म्हणा का दयाळू जर असेल देवामध्ये असं तर दया कर, नसल देवामध्ये तर तो काय काय बोलत त्या लेकराला. जगातला बाप कदाचित त्याचा अंतःकरण त्या लेकरासाठी कठीण होईल, कठोर होईल. तो घरात घेणार नाही, तो त्याला खायला देणार नाही, कपडे देणार नाही, वस्त्र देणार नाही, पुन्हा जीवन जगण्याची संधी देणार नाही, परत मुलगा म्हणून कदाचित स्वीकारणार नाही. पण स्वर्गीय बापाने तुम्ही आणि मी किती चुका केल्या ना, आज पण तुम्ही जगामध्ये किती जरी गेले तर प्रभू वाट पाहतो तुझी. मेरा बेटा फिर आए, मेरी बेटी फिर आए, फिर आने के बाद पश्चाताप करेगी. त्याला कळवाळा येतो, कारण तो बाप कोण आहे? बोला कोण आहे तो? कोण आहे तो? जगिक जीवनामध्ये जगू नका. बापाकडे परत फिरला आणि बायबल सांगताय कळवळा आला त्याच्या बापाला. काय आला? जर तुम्ही अनुवादाच्या पुस्तकामध्ये वाचलं 6व्या अध्याय 7-9 वचनामध्ये, तर देवाच्या वचनात लिहिलं आहे तुझे लेकरं आहेत, तुझे मुलं आहेत, सदैव त्यांच्या अंतःकरणावरती बिंबव 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 बिंबव. काय? परमेश्वराचं वचन. हातावरती बिंबव, मनावरती बिंबव, त्यांच्या हृदयात पुन्हा पुन्हा घाल. काय घाल? देवाचं वचन. हे बापाचं कर्तव्य आहे. येशू मसीह की म्हणजे तुमचे लेकरं वाया जाणार नाही. भविष्यामध्ये तुमचा मान करणारे होतील, सन्मान करणारे होतील, आदर करणारे होतील, तुमची वाहवा करणारे होतील, तुमची प्रशंसा करणारे होतील, कारण तुम्ही त्यांना देवाच्या वचनातून नेहमी मार्गदर्शन केलं. आणि हाताला धरून त्यांना कुठं आणलंय? कुठं आणलंय? चला येशूच्या बापाकडे थोड्या वेळ जा, ज्याने जन्म घेतला. मरिया आणि बाप येशू कुठं घेऊन गेले होते? येशूला कुठं घेऊन गेले होते? तुमच्या लेकरांना कोण आणणार मंदिरात? प्रश्नचिन्ह आपल्या समोर. स्तोत्र संहिता 68:5. चला वाचा पटा 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 2-3 वचन. फादर डे ना समजणं महत्वाचं आहे. स्तोत्र 68 वचन नंबर 5.
पितृहीनांचा पिता, विधवांचा कैवारी असा देव आपल्या पवित्र निवासस्थानी आहे. देव कुठं राहतो आज? सोन्या चांदीचं देव, त्याला देवाऱ्याचं भेव. अरे चुकलो का मी? म्हणजे तुम्ही जाग्या. देव देवाऱ्यात नाही राहत मग. बरोबर आहे ना? मला हेच ऐकायचं होतं. देव देवाऱ्यात राहत, देवाला तुमच्याने माझं एक ठिकाण पाहिजे राहण्यास. आणि बायबलच्या वचनामध्ये लिहिलं आहे, तो तुमच्या पुढे राहतो अंतःकरणामध्ये. लाख रुपयाचा जरी देवारा जरी आणला, त्याच्यात देव राहील का? विश्वाचा निर्माण करणारा देव एवढ्या एवढ्या देवाऱ्यात राहतो का? तुम्ही कधी कल्पना केली? ते लोक भजन गातात, अभंग गातात, पण त्या अभंगाचा त्यांना अर्थ सुद्धा कळत नाही. विश्वाचा निर्माण करणारा जर देव एवढ्या एवढ्या 3x3च्या देवाऱ्यात जर राहायला लागला, तर मग बाकीचं कोण सांभाळणार? तुझ्या घरात आणून बसवलाय बाबा, तुझं घर तो सांभाळतो, बाकीचे होऊ द्या काय होऊ द्यायचे. शास्त्र न माहीत असल्याचा परिणाम आहे, कारण आहे. पितृहीनतेचा तो पिता आहे, त्यांना बाप नाही ना. माझे वडील लहानपणामध्ये एक्सपायर झाले. मी दुसरी 5 झालो होतो तेव्हा मला माझे वडील पण आठवत नाही. मला वडील पण आज माझा पित्याच्या फादर डेच्या दिवशी मला आठवण येते. कारण माझ्या मम्मीने एक त्यांचा फोटो बनवला आहे, तो घरामध्ये ठेवला. आणि त्यांचा मी घरातून एक फोटो काढून माझ्या मोबाईल मध्ये ठेवला. मी आज तो स्टेटस वरती ठेवला. आय मिस यू पप्पा. मी भाऊ म्हणायचो माझ्या पप्पांना. नाही मिळालं वडिलांचं प्रेम, त्याचा पाठीमागचा इतिहास खूप मोठा आहे. पण सांगण्याचं तात्पर्य या ठिकाणी काय आहे? जरी बाप जरी नसेल, पण स्वर्गातील बाप आज माझ्यासाठी उपलब्ध आहे. जगातल्या बापाचं प्रेम मला लहानपणात नाही मिळालं, पण आज ख्रिस्ताचं प्रेम मला त्या बापाच्या स्वरूपामध्ये मोठ्या प्रमाणात आज मिळालं आहे. जरी तो बाप माझा पालन पोषण करू शकला नाही, सांभाळू शकला नाही, तर प्रभू येशू ख्रिस्ताने आजही माझं जीवन सांभाळण्याचा निर्णय घेतलेला आहे. म्हणून या ठिकाणी तो पितृहीनांचा पिता आहे आणि विधवांचा काय आहे? न्यायदाता आहे. चला, तुम्हाला देखील वडील नसतील तर त्या पित्याकडे बघा. तुम्हाला काय पाहिजे आज फक्त त्या पित्याकडे लक्ष लावा. तुमचा न्याय पण करण्यास तो सांभाळणारा प्रभू आहे. न्याय करण्यास पण तो परमेश्वर सदैव तयार आहे. फक्त तुमचा आणि माझा अंतःकरण त्याच्यासाठी उघडा आणि त्याला म्हणा की प्रभू माझ्या अंतःकरणामध्ये राहायला, माझ्या हृदयामध्ये राहायला ये. काय मागतोय देव? एवढ्या एवढ्या छोट्याच्या हृदयामध्ये देव तुमच्या आणि माझ्या अंतःकरणात वस्ती करायला येतोय. आणि तुमचं अंतःकरण जर तुम्ही देवाला दिलं ना, तुम्हाला बापाचं प्रेम पण मिळेल. भावाने सोडलं भावाचं प्रेम मिळेल, आईने सोडलं आईचं प्रेम पण मिळेल. तुम्हाला सगळे नाते गोते तुम्हाला सुटतील, परंतु बायबल सांगते जो तुमच्या हृदयात आला ना, तुम्हाला सगळं प्रेम तो देऊ शकतो. येशू मसीह की. चला, मत्तेचं पुस्तक 7वा अध्याय 9व वचन, 2 वचन वाचूया. चला, हालेलुया. आपल्या मुलाने भाकर मागितली, आपल्या मुलाने भाकर मागितली तर त्याला धोंडा दे. आपल्या मुलाने भाकर मागितली तर धोंडा दे, त्याला धोंडा दे. आणि मासा मागितला, देईल काय? आणि मासा मागितला तर त्याला साप दे. असा तुमच्यात कोण माणूस आहे? अशा काळात तुमच्या त्या ठिकाणी आज पितृदिनाच्या म्हणजे बाप वाराच्या दिवशी, फादर डेच्या दिवशी असा कोण बाप आहे? तुमच्या मुलाने जर आज तुम्हाला बिस्किट पुडा मागितलाय, तुम्ही त्याच्या हातात साप आणून द्या, विंचू आणून द्या. चला, तुम्ही जन्मदाते आहे, सांगा बापांना तुम्ही काय करा? तुमचं लेकरू तुम्हाला जिलेबी नाही, वेडा खायला मागेल आणि तुम्ही विषाची बाटली आणून त्याच्या हातामध्ये द्या, तुम्ही आता पी आणि मग. असा कोणी बाप आहे का? किती सविस्तर परमेश्वराच्या वचनामध्ये दिला. जगातला बाप एवढा पापी असून देखील
आपल्या मुलाने भाकर मागितले तर त्याला भाकरच खायला देतो. येशू प्रभू की भाकर मागितली तर, पाणी मागितलं तर, जे काही मुलगा मागतोय पप्पाला मागतोय ना, पण कोणाला मागतोय? पप्पाला मागतोय. मागा मागा पप्पाला मागा, मागा मागा पप्पाला मागा. पापी असताना जर बापाला मागतो तर बाप त्याला भाकरच देतोय, दुसरं काही खायला देत नाही. पण स्वर्गातील बापाला ज्या ज्या ठिकाणी बसणारे लोक आहेत ते जर मागतात तुम्हाला देणार नाही का? तुम्हाला कशाची कमी आहे? काय पाहिजे तुम्हाला? त्या बापाकडे मागा. कदाचित जगातला बाप पैसा नसेल त्याच्याकडे म्हणून काही गोष्टी तुम्हाला पुरू शकणार नाही, परंतु स्वर्गातील बाप तुमच्यासाठी कोणाचा पण हृदयाचा दरवाजा वाजवून तुम्हाला ती गोष्ट देण्यास समर्थ आहे. आज म्हणा आमेन. तुम्हाला ज्या गोष्टीची गरज आहे जगातला बाप तर करू शकत नाही. फक्त दरवाजा वाजवा की प्रभू मला हे पाहिजे, प्रार्थना करा. देव कोणाचाही अंतःकरणाचा दरवाजा ठोकील आणि तुमच्यासाठी ती लागणारी गोष्ट पुरवेल. मला जोराने आमेन आहे ना. पुढे काय लिहिलंय? 2 कोरिन्थिकरास पुस्तक याच्या 3 वचन आहे, वाचून घ्या. 2 कोरिन्थिकरास पुस्तकाचा 1 अध्याय 3 वचन. आता लास्ट मुद्द्याकडे आलेलो आहे, आध्यात्मिक पित्याकडे. आपण पहिला स्वर्गीय पिता, दुसरा जगिक पिता आणि तिसरा आहे तुम्हाला आणि मला देवाच्या वचनातून मार्गदर्शन करणारा आध्यात्मिक पिता, आध्यात्मिक बाप. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता, जो करुणाकर पिता, जो करुणाकर पिता किंवा दया करणारा पिता आहे, व सर्व सात्वताचा देव, व सर्वांचे अश्रू पुसवणारा देव आहे. आमेन. आमेन. तो धन्यवादित असो. तो धन्यवादित. जोरदार टाळ्या वाजवा त्याच्यासाठी. आता फोन करण्याची काही गरज नाही. वचन नंबर 4 वाचा. तो आमच्यावरील सर्व संकटात, तो आमच्यावरील सर्व संकटात, आमच्या जीवनात काय आहे? पण सर्व संकटात पुढं सर्व संकटात आमचे सांत्वन करतो. सर्व संकटात तुमच्या आणि माझ्या विश्वासणाऱ्या लोकांचे काय करतो? डोंट वरी. रोना ना बेटी, इधर रोना ना बेटी, डोंट क्राय यू. रोना ना बेटी, काय म्हणतो प्रभू? रोना ना बेटी, मत रो आज, मैं हूं तेरे आशीष पोसने के लिए. हां वाचा. असे की ज्या सांत्वनाने आम्हाला स्वतः देवाकडून सांत्वन मिळते, त्या सांत्वनाने आम्ही जे कोणी कोणत्याही संकटात आहे त्याचे सांत्वन करावयास समर्थ व्हावे. काय आहे तो? कोणत्याही संकटामध्ये मनुष्य जर गुंतलेला असेल तर प्रभू येशू ख्रिस्त काय करतो? तुमचं आणि माझं सांत्वन करतो. म्हणजे साधारण नाहीये. तुम्ही कशात रडतात हा प्रश्नचिन्ह मोठा आहे, पण त्या प्रभूवरती आपला भार टाका, आपली प्रार्थना त्याच्याकडे करा. कारण त्यांनी मत्तेच्या पुस्तकामध्ये असं म्हटलंय 6:9 मध्ये की हे आमच्या स्वर्गातील पित्या. आम्ही काय करतो? त्याच्याकडे प्रार्थना करतो. आमच्या जीवनासाठी, घरासाठी, कुटुंबासाठी, परिवारासाठी, लेकरासाठी. आणि प्रार्थना केल्यानंतर आमच्या प्रार्थनेचे काय आम्हाला भेटतात? येशू प्रभू की वंदना करू. आजो एक बाप असं लिहिलं आहे की एक मुलगा आजारी पडला. तुम्हाला मला उदाहरण ठाऊक, फार आजारी पडला आणि त्याला दुरात्म्याने पछाडलं. हो किंवा नाही? असं पछाडलं बायबल सांगते. त्याच्या शिष्याकडे त्या मनुष्याने, त्या बापाने आपल्या मुलाला नेलं. कारण त्या बापाला त्याला बरंच करता येणार, त्या भूत काय काढता येणार. ऐकलंय ना? पण सरते शेवटी असं लिहिलं आहे, आपल्या मुलाला कुठं कुठं न्यावा, कुठं कुठं न्यावा, कुठं कुठं न्यावा.
बाप अस्वस्थ झाला, बेचैन झाला, माझा मुलगा बरा झाला पाहिजे, माझा मुलगा चांगला झाला पाहिजे, माझ्या मुलासाठी वाटेल नाही खर्च करतो पण माझा मुलगा चांगला झाला पाहिजे. एका बापाची तळमळ, एका बापाचं अंतःकरण एका लेकरासाठी आम्ही पाहतो काय आहे, पापी असताना देखील. आणि त्याला कुणी जगातला मनुष्य बरा करू शकला नाही. सरते शेवटी लिहिलं आहे की त्याला प्रभू येशू ख्रिस्ताकडे आणलं. आणि बायबलच्या वचनात लिहिलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने त्या मनुष्यातला, त्या मुलातला दुरात्मा जो आहे त्याने आज्ञा केल्याबरोबर दुरात्मा बाहेर निघला आणि त्याचा मुलगा चांगला झाला. सांगण्याचं तात्पर्य काय फायनल, की जगातला बाप प्रयत्न करू शकतो परंतु आपल्या मुलाला कदाचित अशा संकटामध्ये वाचू शकत नसेल. आणि एक बाप जो स्वर्गामध्ये आहे, एक बाप त्याची उपस्थिती पवित्र आत्म्याच्या द्वारे तुमच्या आणि माझ्या अंतःकरणामध्ये आलेली आहे. बापांनो, जरी तुमच्या केसेस या जगामध्ये तुम्हाला हँडल झाल्या नसेल तर आज त्या केसेस घेऊन प्रभू येशू ख्रिस्ताकडे. आमेन. आणि तो प्रभू येशू ख्रिस्त काय करल, त्या मुलाला त्याने बरं करून त्याच्या बापाच्या हातामध्ये देऊन टाकले आणि तो बापा वा योग्य काम केलंय, तुझ्या मुलाला सगळीकडे फिरून आणलं आणि शेवटी माझ्याकडे आणलंय, तो चांगलं काम केलं. तर तुझा चांगला मुलगा झालाय. आणि तो मुलगा चांगला झाल्यानंतर बापाच्या हृदयाला काय झाला, उल्हास आणि आनंद.